Okay. In gravimetric analysis or in thermal analysis, change in temperature is measured with respect to whom, or physical and chemical property is measured with respect to what is? Time. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं. एक भाकरी असेल आणि ती जर 100 ग्रॅमची असेल आणि आपण हीट करायला ठेवलं तर काही वेळानंतर जर आपण नाही लक्ष दिलं तर पूर्ण ब्लॅक कलर आलेला असेल. मग पहिलं जेवढं वेट होतं तेवढं वेट राहील का? No, ma'am. No. In thermal analysis, change in physical property. Can you give me name of the any two physical property? Temperature, mass, weight is a physical property, and chemical property is equivalent weight, molecular weight, chemical reaction, element, etc. Bondings. It is a chemical property. Okay. In this thermal, याच्यावरती MCQs टाकलेला आहे आताच्या ISC ला. थोड्या वेळानंतर तुम्हाला पेपर लिहावा लागेल. त्यावेळेस in thermal analysis, change in physical and chemical property of substance are measured as a function of temperature. तर कोणती टेक्निक आहे? थर्मल अनालिसिस ही टेक्निक आहे त्याच्यामध्ये. आर यू गेटिंग? हा MCQ कळाला का तुम्हाला? कुठली टेक्निक आहे? Yes, ma'am. Thermal analysis. Thermal analysis. हे पॉइंट लिहिलाय का नोटबुक मध्ये राजा तुम्ही? Yes, ma'am. Yes, ma'am. गुड. नेक्स्ट, थर्मोग्रामेट्रिक अनालिसिस. थर्मोग्रामेट्रिक अनालिसिस हा थर्मल अनालिसिसचा टाइप आहे. थर्मल अनालिसिस ही वरचा जो हेडिंग आहे ना, याचे खूप टाइप पडतात. त्याच्यापैकी तुमच्या सिलेबसला त्यांनी एकच टाकलेला आहे, तो म्हणजे थर्मोग्रामेट्रिक अनालिसिस. त्याला शॉर्ट मध्ये TGA असं म्हटलं जात असतं. ओके. फिजिकल प्रॉपर्टी मधली कोणती प्रॉपर्टी घेतली? तिथे मास ही प्रॉपर्टी घेतली आणि त्याचं चेंज कशा बरोबर ती बघितलंय? टेम्परेचर बरोबर ती बघितलंय. हा पण MCQs टाकलेला आहे. चेंज इन मास ऑफ दी सबस्टन्स इज मेजर्ड with respect to temperature. Are you getting? मास, फिजिकल प्रॉपर्टी मधली कोणती प्रॉपर्टी घेतली? मास. आणि मास घेतलेली आणि त्याचं रिलेशन कशा बरोबर ती केलेलं आहे? टेम्परेचर बरोबर. टेम्परेचर बरोबर ती केलेलं आहे. ओके. आता कुठलं साहित्य त्याच्यामध्ये? थर्मोबॅलन्स एक आहे. इथं आहे अनालिटिकल थर्मोबॅलन्स असा शब्द आहे. हे बघा, ह्या फिगर मध्ये इथं थर्मोबॅलन्स आहे. हा थर्मोबॅलन्स काय मेजर करणार आहे? तुम्ही इथं जे सॅम्पल ठेवणार आहात ना, त्या सॅम्पलचं मास किंवा त्या सॅम्पलचं वेट मेजर करणार आहे हा थर्मोबॅलन्स. इथं बघा, हे बघा, थर्मोबॅलन्स मेजर दी मास ऑफ सॅम्पल ऍक्युरेटली ऍट व्हेरियस टेम्परेचर. तुम्ही टेम्परेचर वाढवत गेलात तर मास किती होतंय हे कोण मोजणार आहे? हा थर्मोबॅलन्स. जसं आपण वजन मोजायला गेलो ना, तर कसं येतंय वजन? 20 किलो, 40 किलो, 50 किलो. तसं ती थर्मोबॅलन्स तुम्हाला वजन दाखवणार आहे, मास दाखवणार आहे किती आहे. आर यू गेटिंग? थर्मोबॅलन्स मेजर दी मास ऑफ दी सॅम्पल ऍट अ व्हेरियस टेम्परेचर. आता त्यानंतर हे कळालं. त्यानंतर फर्नेस. हा फर्नेस आहे ना, फर्नेस म्हणजे ही डॉट 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 लाईन काढलेली ना, त्याला फर्नेस असं म्हणायचं. हा फर्नेसचं लिंकिंग कुणाबरोबर ती आहे बघा? फर्नेस एका साइडनं मायक्रो प्रोसेसर कंट्रोल्ड पॉवर सोर्स याला लिंक आहे. हा फर्नेस जो आहे तो मायक्रो प्रोसेसर कंट्रोल्ड पॉवर सोर्सला लिंक केलेला आहे. दुसऱ्या साइडनं त्याला काय प्रोव्हाइड केलेलं आहे? एन्व्हायरमेंटल कंट्रोल. आता आपण फक्त मायक्रो प्रोसेसर कंट्रोल्ड पॉवर सोर्स असं म्हणायचं. तुम्हाला ज्याला शेतातलं वगैरे माहित आहे त्याला माहित असेल बघा, ऍटो असते, ऍटो बसवलेलं असते आपल्या याच्यामध्ये. तर ते ऍटो लाईट आली की ऑटोमॅटिक चालू होतं. मोटर चालू होतं. आपण जरी लाईट म्हणजे मोटर नाही चालू करायला गेलं तरी ते आपोआप चालू होतो. तसं कारण त्या ऍटोला एक प्रोग्राम बसवलेला असतो की लाईट आली, करंट सप्लाय आला की तो ऑटोमॅटिक त्याच्यामधली वायर लिंक होणार, हे त्याच्यामध्ये प्रोग्राम असतो त्याच्यामध्ये, किंवा आपल्या कॉम्प्युटरमध्ये प्रोग्राम असतात. तसं
इथं याला प्रोग्राम बसवलेला असतो. तो काय करणार आहे, हे बघा इथं दिलेलं आहे बघा. तो आपण जर समजा ठरवलेला आहे आपल्याला फरक पाहिजे टेम्परेचरचा 25 डिग्री, इथं 25 डिग्री दिलेलं आहे, तर ते 25 नंतर किती दाखवणार, किती हे याला कितीचा ॲटो बसवलेला असणार आहे, 25 नंतर 50, 50 नंतर 25 नंतर 50, 50 नंतर 75, 75 नंतर 100, 100 नंतर 125 असा प्रोग्राम बसवलेला असतो. तुम्ही जर 0.5चा प्रोग्राम बसवला तर तो काय करणार सांगा बरं. 0.5 झालं की लगेच कुठला आकडा दाखवणार आपल्याला, 1. 1 झाल्यानंतर 1.5, 1.5 झालं की 2. असं तुम्हाला कितीपर्यंत ऑथॉरिटी आहे, 0.5 ते 25च्या मधले कुठले पण अंक घ्यायला परवानगी आहे असते तुम्हाला, किंवा त्याच्यामध्ये तसं प्रोग्राम बसवलेला असतो. तुम्ही 1 जरी घ्यायचं असलं तर घेऊ शकता, कारण 1 हे कितीच्या मध्ये आहे, 0.5 to 25च्या मध्ये आहे. 1 नंतर काय घेणार, ते 2 घेणार, 2 नंतर 3 घेणार. तुम्ही जर 20चा फरक द्यायचा ठरवला तर 20 नंतर काय घेणार, 40, 40 नंतर काय घेणार, 60. अशा प्रकारचं प्रोग्राम त्याला बसवलेला असतो. आणि हा प्रोग्राम अगोदरच बसवलेला असतो, अगोदरच आपण ठरवायचं असतं, अगोदरच तिथले नॉब फिक्स करायचे असतात, म्हणून इथं प्री डिटरमाइंड म्हणलेलं आहे. आणि इथं लिनियरली म्हणजे काय, 25 झालं की 50 येणार, 50 झालं की 75 येणार, 75 झालं की 100 येणार, त्याला लिनियरली असं म्हटलेलं. तर कुठपर्यंत ते टेम्परेचर, एकदा तर बटन स्टार्ट केलं तर कुठपर्यंत जाऊन थांबणार आहे ते टेम्परेचर, 1200 पर्यंत जाऊन थांबणार. 25 झाले की 50, 50 झाले की 75, 75 नंतर डॉट 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 1200 डिग्री पर्यंत. 1200 डिग्री गेलं की ते आपोआपच मायक्रो प्रोसेसर काम करायचं थांबवणार. लक्षात आलं का? आर यू गेटिंग? Yes, ma'am. आता इथलं डिस्क्रिप्शन मी सांगते. मायक्रो प्रोसेसर कंट्रोल्ड पॉवर सोर्स इज प्रोग्राम टू इन्क्रीज द टेम्परेचर. टेम्परेचर कोण वाढवणार आहे, हा टेम्परेचर वाढवणार आहे कोणाचं, या फर्नेसचं. मायक्रोप्रोसेसर कंट्रोल्ड पॉवर सोर्स इज प्रोग्राम टू इन्क्रीज द टेम्परेचर लिनियरली at the range of 0.5 to 25 degrees Celsius up to 1200. ah 1200. 1200 डिग्री सेल्सिअस. मला सांगा टेम्परेचर कोण वाढवणार आहे, Microprocessor controlled power source. त्याच्यामध्ये Power. काय बसवलेलं असणार आहे, प्रोग्राम असणार आहे त्याच्यामध्ये. प्रोग्राम तो अगोदरच पॅक करून व्यवस्थित त्याचं सेटिंग करून ठेवलेला असतो, म्हणून प्री डिटरमाइंड म्हणलेलं आहे. कितीपासून कितीपर्यंत टेम्परेचर वाढवता येत असतं आपल्याला. 0.5 डिग्री सेल्सिअस पासून 1200. 20चा फरक ठेवता येतो, 23चा फरक ठेवता येतो, पण 26चा फरक ठेवता येत नाही, कारण तिथपर्यंत तो प्रोग्राम बसवलेला असतो. ओके. मायक्रोप्रोसेसर कंट्रोल्ड पॉवर सोर्स इज प्रोग्राम टू इन्क्रीज द टेम्परेचर लिनियरली at the rate of 0.5 to 25 degrees Celsius up to 1200 degrees Celsius. Are you getting? But what is the role of this thermobalance? Can anyone tell me? Measure the mass. Measure the mass. What is the role of this microprocessor? To increase the temperature linearly up to 1200 degrees Celsius. Increase the temperature linearly. कुणाचा टेम्परेचर, हा सॅम्पलचा टेम्परेचर. इन्व्हायरमेंटल कंट्रोल्ड इक्विपमेंट. हे बघा, हा इन्व्हायरमेंटल कंट्रोल्ड इक्विपमेंट आहे ना, ते ह्या फर्नेसच्या आतल्या बाजूला इनर्ट ठेवायचं काम करतं. म्हणजे इनर्ट गॅसेस, फर्नेसच्या आतमध्ये जी जागा आहे ना, त्या जागेमध्ये इनर्ट ऍटमॉस्फिअर ठेवायचं काम करतं. जर नायट्रोजन, ऑक्सिजन सारखे जर गॅस असले असते तर ती गॅस स्वतः सॅम्पल बरोबर ती रिॲक्ट झाली असते हाय टेम्परेचरला, आणि ऑक्सिजन जर असला असता तर ह्या हीटमुळं ते सॅम्पलने पेट घेतला असता. म्हणून आतलं ऍटमॉस्फिअर हे इनर्ट करून ठेवलेलं असतं, इनर्ट ऍटमॉस्फिअर असतं. म्हणजे इन्व्हायरमेंटल कंट्रोल्ड इक्विपमेंट प्रोव्हाइड इनर्ट ऍटमॉस्फिअर टू दिस सॅम्पल. आर यू गेटिंग? जर इनर्ट गॅसेसची नावं सांगू शकता? कॅन यू गिव्ह मी नेम ऑफ एनी टू इनर्ट गॅसेस? Helium, argon,
आता थर्मोकपल काय करतो, ह्या इथं हा टेम्परेचर देणार आहे, इथं हा मोजणार आहे मास, हा मोजणार आहे टेम्परेचर. हा काय मोजणार आहे, ह्या सॅम्पलचं टेम्परेचर. यानं दिलेलं एवढं टेम्परेचर इकडं असेल का रे राजांना? आता समजा आपण गॅस चालू केलेला आहे आणि एखादी भाकरी त्याच्यावरती भाजायला ठेवलेली, भाकरीवरती हात ठेवू शकतो, गॅसवरती हात ठेवू शकतो का? गॅसच्या फ्लेम वरती हात ठेवू शकतो का? नाही. भाकरीचं टेम्परेचर आणि गॅसच्या फ्लेमचं टेम्परेचर दोन्ही सारखं असेल का? नाही. येस ऑर नो? नाही. नाही, वेगवेगळं असतं. त्याप्रमाणे ह्या सॅम्पल जे टेम्परेचर दाखवणार आहे ते टेम्परेचर हा थर्मोकपल मेजर करत असतो. थर्मोकपल हा टेम्परेचर किती देतो, 0 ते 25 च्या रेंज मधलं 1200 पर्यंत टेम्परेचर वाढवायचं ह्याचं काम आहे. पण हा टेम्परेचर, ह्या सॅम्पलचं टेम्परेचर किती आहे ते मोजायचं कोणाचं काम असतं, ह्या थर्मोकपलचं काम असतं. ओके, बघा, थर्मोकपल इज युज्ड टू रेकॉर्ड द टेम्परेचर. आणि रेकॉर्डर जो आहे, ऍम्प्लिफायर तुम्हाला माहित असेल, व्हॅल्यू मोठी करण्यासाठी उपयोगी पडत असतो, कारण इथं ग्राफ काढायचा. हा रेकॉर्डर काय देत असतो आपल्याला, ग्राफ देत असतो. आणि त्या ग्राफवरून काय कळत असतं, हे कुठलं सॅम्पल आहे ते कळत असतं. आता बघा नेक्स्ट, हा असल्या प्रकारचा ग्राफ कुठं मिळतो, हा ग्राफ आहे. हा ग्राफ कुठं मिळतो, इथं ह्या रेकॉर्डर हा असा ग्राफ दाखवतो आपल्याला, ग्राफ दिसतो आपल्याला. समजा तुम्ही CaC2O4.H2O हे केमिकल इथं घेतलेलं आहे, इथं ठेवलेलं आहे. इथं ठेवल्यानंतर टेम्परेचर काय होणार आहे, वाढत जाणार आहे. सुरुवातीला समजा इथं तुम्ही 10 ग्रॅम एवढं घेतलेलं होतं, 10 ग्रॅम 10 ग्रॅम एवढं घेतलेलं होतं. हे CaC2O4 कॅल्शियम ऑक्झॅलेट हे केमिकल 10 ग्रॅम घेतलेलं होतं. बघूयात कोण उत्तर सांगतंय ते. टेम्परेचर वाढवलं तर मास, हे टेम्परेचर वाढवलं तर मास हे वाढत गेलं की कमी होत गेलं रे? डिग्रीज कमी होत गेलं. कमी होत गेलं. तर का कमी होत गेलं? CaC2O4 ला ज्या वेळेस तुम्ही हीट करायला चालू केलं, समजा इथलं टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस, इथलं टेम्परेचर आहे. हीट करायला गेल्यानंतर 100 डिग्रीच्या आत असताना किंवा 100 डिग्री पर्यंत हा वॉटर मॉलिक्यूल, तुम्हाला माहिती आहे वॉटरचा बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस असतो. या 100 डिग्री टेम्परेचर पर्यंत इथला वॉटर मॉलिक्यूल निघून जातो. वॉटर मॉलिक्यूल निघून गेल्यामुळे ह्या सॅम्पलचं वेट हे काय होईल, मास काय होईल सॅम्पलचं, डिक्रीज होईल. मग इथं ग्राफ हा खाली आलेला आहे. ओके, नंतर तुम्ही तसंच पुढे हिटिंग कंटिन्यू चालू ठेवलं, काही वेळानंतर त्याच्यातले कार्बन डायऑक्साईड हा गॅस निघून जातो, त्याचं रूपांतर, मग कार्बन डायऑक्साईड निघून गेल्यानंतर अजून त्याचं मास कमी होतं, म्हणजे अजून त्याचं मास कमी इथं झालेलं दिसेल आणि त्याचं रूपांतर कार्बन मोनॉक्साईड जाणार. कार्बन कार्बन मोनॉक्साईड जाणार. CaCO3 कार्बन मोनॉक्साईड नाही जाणार, कार्बन डायऑक्साईड जाणार. रिएक्शन करून बघितली का तुम्ही? ओके, इथं कार्बन डायऑक्साईड जाईल. ओके, आता इथं CaCO3 ला, कार्बोनेटला कधीही हीट केल्यानंतर, कधीही हीट करा कार्बोनेटला, त्याच्यातला कार्बन डायऑक्साईड निघून जात असतो आणि कॅल्शियम ऑक्साईड तयार होत असतो. म्हणजेच या प्रत्येक स्टेप मध्ये मास कमी 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 होत गेलेला आहे आणि ग्राफ हा अशा प्रकारचा आलेला आहे. ग्राफ मध्ये दोन प्रकार ऑब्झर्वेशन मध्ये आपल्याला 2 पॉइंट दिसतात. एक म्हणजे असा हॉरिझॉन्टल पोर्शन आहे, हे बघा, हा हॉरिझॉन्टल पोर्शन,
हा हॉरिझॉन्टल पोर्शन, हा हॉरिझॉन्टल पोर्शन आणि हा हॉरिझॉन्टल पोर्शन. आता दुसरा एक पोर्शन आहे स्टँटिंग डाऊनवर्ड पोर्शन. हा डाऊनवर्ड पोर्शन आहे, हा डाऊनवर्ड पोर्शन आहे, हा देखील डाऊनवर्ड पोर्शन आहे. Which two type of portion is observed in this graph? Downward and Horizontal portion आणि downward portion. Standing downward portion. Okay. इथपासून इथपर्यंत हिट केलं अशी हॉरिझॉन्टल लाईन आलेली आहे. याचा अर्थ काय? टेम्परेचर इथून असंच मी खाली आले, असंच इथून पण खाली आले, टेम्परेचर वाढलं की नाही? वाढलं. मास मध्ये चेंज झाला का? नाही. मास हे कॉन्स्टंट राहिले आहे. असंच हॉरिझॉन्टल पोर्शन इंडिकेट नो लॉस इन वेट. हॉरिझॉन्टल पोर्शन काय इंडिकेट करतो? लॉस इन वेट नाही, जेवढं ओरिजिनल मास होतं तेवढंच मास आहे. दिस हॉरिझॉन्टल पोर्शन ऑल्सो इंडिकेट नो लॉस इन वेट. No loss in weight, no loss in weight means compound is thermally stable. Compound is thermally stable. आपण घरामध्ये जो वापरतो ऑइल, खोबरेल तेल वगैरे, ते उन्हामध्ये ठेवलं तर त्याचं मास कमी होणार नाही. त्याच्याऐवजी जर तुम्ही पेट्रोल डिझेल ठेवा, ते लगेच उडून जाईल. Which one is thermally stable and which one is thermally unstable? Coconut oil is thermally stable and petrol is thermally unstable. Unstable. कोण कुठले केमिकल थर्मली स्टेबल आहेत आणि कुठले केमिकल थर्मली अनस्टेबल आहेत हे या ग्राफ वरून कळत असतं. मीन्स नो लॉस इन वेट इंडिकेट दॅट कंपाऊंड इज अ थर्मली स्टेबल. कंपाऊंड इज अ थर्मली स्टेबल. And this information is a very important for many chemicals. वेगवेगळे केमिकल, एखादं आपण पॉलिमर बनवलं किंवा पॅकिंग मटेरियल बनवलं, पॅकिंग मटेरियल बनवलं आणि त्याची आपण स्टॅबिलिटी चेक केली नाही आणि ती वस्तू पॅक केली नाही, आणि जर त्या पॅकिंग मध्ये जर थोडीफार हीट वाढली आणि ती पॅकिंगच खराब झाली तर काय करणार? कारण ते थर्मली स्टेबल नसेल तर. म्हणून पॅकिंग मटेरियल साठी, पॉलिमर साठी, अलॉय साठी कितीपर्यंत आपण सेफली यूज करू शकतो ह्यासाठी ही TGA टेक्निक वापरली जात असते. समजा आपण एखादी टॅबलेट वापरतो, आपल्याला टेम्परेचर आलेलं आहे 110 वगैरे ताप आलेला आहे, आणि एखादी टॅबलेट खाल्ली असेल तर ती जर त्या टेम्परेचरला थर्मली स्टेबल जर नसेल तर ती टॅबलेट आपल्याला युजफुल असणारच नाही. म्हणजे प्रत्येक टॅबलेट देखील बनवताना ही TGA ही टेक्निक कंपल्सरी बघावीच लागते रिसर्च मध्ये. ओके. मीन्स कंपाऊंड इज थर्मली स्टेबल आहे का नाही हे प्रत्येक टॅबलेटला, प्रत्येक कंपाऊंडला, प्रत्येक प्रोडक्टला चेकच करावं लागत असतं. तर कसं चेक करायचं? हॉरिझॉन्टल पोर्शन आला की समजायचं कंपाऊंड हा थर्मली स्टेबल आहे. ओके. बघा इथं लिहिलेलं आहे, दिस पोर्शन हॉरिझॉन्टल पोर्शन, दिस पोर्शन रिप्रेझेंट नो लॉस इन वेट विथ इनक्रीज इन टेम्परेचर. लॉस इन वेट आहे का? हॉरिझॉन्टल पोर्शन इंडिकेट नो लॉस इन वेट. Horizontal portion indicate no loss in weight, means compound is a thermally stable. This information is important because temperature at which it can be used. कुठल्या टेम्परेचर पर्यंत आपण यूज करू शकतो ते माहित होऊ शकतं फॉर पॉलिमर, पॅकिंग मटेरियल, अलॉय एक्सेट्रा. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, नो लॉस इन वेट. हॉरिझॉन्टल पोर्शन इंडिकेट नो लॉस इन वेट, एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. आता त्याच्या विरुद्ध स्टँडिंग डाऊनवर्ड पोर्शन, दिस पोर्शन इंडिकेट लॉस इन वेट. स्टँडिंग डाऊनवर्ड पोर्शन इंडिकेट लॉस इन वेट. दिस इज ड्यू टू what? Here is a dehydration, removal of the water molecule. Here there is a decomposition. This decomposes to the CaCO2. Then हे स्टँडिंग डाऊनवर्ड पोर्शन का ऑब्झर्व होतात? वेगवेगळ्या केमिकल रिएक्शन असतात, डिहायड्रेशन, डिकम्पोजिशन, अशा प्रकारच्या रिएक्शन होतात. त्यामुळं हा स्टँडिंग डाऊनवर्ड पोर्शन आपल्याला ऑब्झर्व होत असतो. इथपर्यंतच फक्त करायचं. आणि मी तुम्हाला अजून एक महत्वाचं सांगते, मी
माझ्या पीएचडीच्या वर्कमध्ये पण हे अशा प्रकारचे 40 ग्राफ केले होते आणि प्रत्येक पीएचडीच्या केमिस्ट्रीच्या मेंबरला हे अशा प्रकारचं अनालिसिस करावंच लागत असतं, कारण त्याच्याशिवाय रिसर्च कम्प्लीट होत नाही. पॉइंट खूप महत्वाचा आहे टीजीए टेक्निक. ओके, हॉरिझॉन्टल पोर्शन इंडिकेट व्हॉट? हॉरिझॉन्टल पोर्शन इंडिकेट व्हॉट? No loss in weight. No loss in weight. And standing downward portion indicate Loss in weight. loss in weight. This is due to dehydration, decomposition, formation of volatile compound तयार झाल्यामुळे. ओके, आता हा पॉइंट जो दिसतो त्याच्यामध्ये 2 MCQs टाकलेले आहेत. ऍप्लिकेशन ऑफ टीजीए आताच्या ISC ला पण टाकलेलं आहे. टीजीए ची ऍप्लिकेशन काय आहे? एक्झाम्पल सांगतो. क्वालिटेटिव्ह अनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. व्हॉट इज मीन बाय क्वालिटेटिव्ह? आपण कपडे घ्यायला गेलो, क्वालिटी क्वालिटी हा, क्वालिटी म्हणजे काय? तुम्ही किती हास्य. मीटर कपडा घेतला म्हणजे क्वालिटी का? प्युरिटी क्वालिटी म्हणजे काय? तुम्ही कपड्याचं उदाहरण देतो तुम्हाला. Equaler. हा, किती मीटर कपडा घेतला ही काय झाली? क्वांटिटी. क्वांटिटी आणि क्वालिटी म्हणजे काय? तुम्ही किती चांगल्या प्रकारचं, किती त्याचं टेक्स्चर भारी घेतलेलं आहे, त्याला क्वालिटी असं म्हणायचं. प्युरिटी ओके, प्युरिटी. बघा, ऍप्लिकेशन ऑफ टीजीए क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. आताच आपण स्टडी केलं. स्टॅबिलिटी ऑफ सबस्टन्स कशासाठी वापरला जातो? कंपाऊंड कितीपर्यंत स्टेबल आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी, त्या स्टॅबिलिटीसाठी ही मेथड वापरली जाते. पुढे आयडेंटिफिकेशन ऑफ कंपाऊंड, कोणता कंपाऊंड आहे ते ओळखण्यासाठी ही टेक्निक वापरली जाते. कोणता कंपाऊंड आहे ते ओळखण्यासाठी ही वापरली जाते. कारण आता तुम्ही पॅरासिटामॉलची टॅबलेट माहिती असेल सर्वांना. पॅरासिटामॉलचा जर हा टीजीए काढला इन्स्ट्रुमेंट मध्ये टाकून आणि रिसर्च मध्ये नंतर कुणीतरी पॅरासिटामॉल अजून बनवला, तर रिसर्च मध्ये पॅरासिटामॉल कुठलं तरी एखादं केमिकल बनवलं, त्याचा टीजीए हा पहिल्या अस्तित्वात असणाऱ्या पॅरासिटामॉलच्या टीजीए सारखा जर झाला, तर असं समजायचं की हे बनवलेलं मटेरियल हे काय आहे? पॅरासिटामॉलच आहे, दुसरं कुठलं मटेरियल नाही. म्हणजे कंपाऊंड आयडेंटिफाय करण्यासाठी वापरला जातो. त्यानंतर प्युरिटी ऑफ कंपाऊंड, कंपाऊंड हा प्युअर आहे का इम्प्युअर आहे हे ओळखण्यासाठी वापरलं जातं. नेक्स्ट, डिकम्पोजिशन मेकॅनिझम. तुम्हाला माहित आहे, हे बघा, हे डिकम्पोजिशन मेकॅनिझम म्हणजे कसे, ह्याचं रूपांतर ह्याच्यामध्ये होतं, याचं रूपांतर याच्यामध्ये होतं, याचं रूपांतर याच्यामध्ये होतं, त्याला डिकम्पोजिशन मेकॅनिझम असं म्हणायचं. याचं रूपांतर याच्यामध्ये होणं, याचं रूपांतर याच्या, प्रत्येक स्टेप देणं, त्याला डिकम्पोजिशन मेकॅनिझम असं म्हणायचं असतं. मेकॅनिझम म्हणजे काय माहितीये ना? स्टेप वाईज प्रोसेस, त्याला मेकॅनिझम असं म्हणायचं. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, percentage of compound in mixture can be identified by analysis. Percentage of compound म्हणजे एखाद्या कंपाऊंड मध्ये किती कॅल्शियम आहे, किती कार्बन आहे, किती ऑक्सिजन आहे हे आयडेंटिफाय, किती पर्सेंट कॅल्शियम आहे, किती पर्सेंट कार्बन आहे, किती पर्सेंट ऑक्सिजन आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी वापरला जातो. हे एमसीक्यू टाकलेलं आहे, पर्सेंटेज ऑफ कंपाऊंड इन मिक्सचर. ओके, टीजीए स्टडी कॅन हेल्प टू फाइंड अमाऊंट ऑफ फिलर इन पॉलिमर. पॉलिमर मध्ये कुठलं मटेरियल टाकलेलं आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी ही मेथड युजफुल आहे. TGA has a limitation like applicable to those substance which undergoes a change in mass. ही टेक्निक फक्त ह्याच मेटल साठी वापरली जाते, ह्याच फक्त पदार्थासाठी वापरली जाते की ज्याचं मास हे टेम्परेचर बदललं की मास चेंज होणार आहे. त्याच फक्त पदार्थांसाठी, त्याच फक्त केमिकलसाठी ही टेक्निक वापरता येत असते. दिस टेक्निक कॅन बी युजफुल फॉर ए सबस्टन्स विच चेंजेस द मास with respect to temperature. टेम्परेचर बदललं की मास बदलणार आहे. ह्याच फक्त पदार्थांसाठी ही टेक्निक वापरली जाते. इट इज नॉट युजफुल फॉर फ्युजन रिएक्शन. एखादा कंपाऊंड लगेच वितळून जात असेल तर त्याच्यासाठी ही टेक्निक वापरता येत नाही. क्रिस्टलायझेशन, ट्रान्झिशन, त्याचे क्रिस्टल बनत असतील तर त्यासाठी पण वापरता येत नाही. सॉलिड स्टेट रिएक्शन, नो व्होलाटाइल कंपाऊंड.
सॉलिड स्टेटच्या रिॲक्शन होणार असतील तर त्या ठिकाणी ही टेक्निक वापरता येत नाही. पर्सेंटेज ऑफ कंपाऊंड आणि अमाऊंट ऑफ फिलर हे झालं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. आणि क्वालिटेटिव्ह अनालिसिस कशासाठी? स्टॅबिलिटी ऑफ सबस्टन्स, आयडेंटिफिकेशन ऑफ कंपाऊंड, प्युरिटी ऑफ कंपाऊंड. आर यू गेटिंग? Yes, ma'am. इथून लिहायचं राहिलेलं आहे, पटपट लिहून घ्यायचं फास्ट. लिहा पटपट. या ठिकाणी हा चॅप्टर संपलेला आहे. झालं का? इज इट? झालं का रे? Yes, ma'am. सर्वांचं झालं का? पेपर लिहायचंय तुम्हाला याच्यावरती, आता लिहून घ्या सगळेजण. No, ma'am. ओव्हर. फिगर काढा, फिगर काढा. मॅडम लास्ट लाईन राहिलेली पॅक आहे. एक मिनिट. रेकॉर्डर that gives the graph between mass as a function of temperature. झाले मॅडम. हा ग्राफ काढा पटकन, कारण मला अजून दुसरा एक पॉईंट डिस्कस करायचा आहे आजच्या एक्झामशी रिलेटेड. पटपट जेवढं घ्याल ना तेवढं मला तो डिस्कस करता येईल. प्रॉब्लेम टाकलेले आहे. Is it over?
झालं मॅडम. ओके. हा, आता मी याची माहिती मी सांगते. टीजीए कर्व म्हणा. हा ग्राफ काढून घ्या, ग्राफच्या खाली माहिती लिहूया. हा ग्राफ काढून घ्या. ग्राफच्या खालची माहिती मग मी हॉरिझॉन्टल पोर्शन, स्टँडिंग डाऊनवर्ड पोर्शन वगैरे मी सांगते. ग्राफ काढून घ्या. हे सगळं लिहायचं आहे. सी केमिकलची नावं, टेम्परेचर लिहा. इज इट? नो मॅम. पट्टीनं वगैरे ग्राफ काढा. असाइनमेंट हे आहे तेच अपलोड करायचे. झालं. हा, झालं. हा, नेक्स्ट लाईन. नेक्स्ट लाईन लिहा. TGA graph is known as a thermogram. TGA graph is known as, इथं स्पेलिंग आहे बघा, थर्मोग्राम. थर्मोग्राम. नेक्स्ट लाईन. नेक्स्ट लाईन. TGA graph, TGA graph consists of, TGA graph consists of number 1, हे number 1, horizontal portion. स्क्रीन कडे बघा सगळेजण. horizontal portion, त्या रेंज ह्या शब्दापर्यंत लिहा. रेंज पुढचं एक दीड लाईन देऊ नका, रेंज पर्यंत फक्त लिहा. ऐकायला आली का सर्वांना? कर्सर आहे तिथपर्यंत लिहा. लिहिलं? झालं मॅम. झालं. नंबर 2, स्टँडिंग डाऊनवर्ड पोर्शन. इथं टेम्परेचर पर्यंत लिहा. सर झालं? टेम्परेचर पर्यंत लिहा. याची माहिती टेम्परेचर पर्यंत लिहा. Is it? Is it over?
झालं मॅम. चालू. आणि लास्ट स्लाइड एवढी ऍप्लिकेशन ऑफ टीजीए डायरेक्ट हेडिंग लिहा 1 2 3 4 आणि 1 2 ते क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हणा हे 4 पॉईंट लिहा क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणा हे 2 पॉईंट लिहा आठ पटपट. झालं काय त्याच्यानं? झालं का? झालं का? एकच मिनिट. झाले शेवटचं slide. झालं का? झालं हे शेवटचं. मॅडम थांबा. हा ऐका लिमिटेशन म्हणा लिमिटेशन लिमिटेशन लास्ट लिमिटेशन एक लाईन लिहायचे लिमिटेशन नंबर 1 this technique is used for substance this technique is only used for substance इथलं लिहा for substance only for substance इथं which पासून पुढं लास्ट पर्यंत लिहा which पासून पुढे लास्ट पर्यंत लिहा
झालं का? हॅलो हॅलो. Yes, ma'am. ओके. हो ना. नाही. आणि ISC चे मार्क फायनल युनिव्हर्सिटीच्या मार्कामध्ये ऍड होत असतात. पेपर शांत व्यवस्थित सोडवायचा, घाई करायची नाही. ओके. दुसरी एक स्क्रीन शेअर करणार आहे. झालं का? माझ्याकडे झालं. झालं मॅडम. हे बघा, प्रॉब्लेम टाकलेला आहे तो ह्या फॉर्म्युल्यावरचा आहे. डुलॉंग फॉर्म्युला, हा फॉर्म्युला ह्याचा प्रॉब्लेम आहे. अगोदर काय करायचं, ऑक्सिजनची किंमत ठेवायची आणि त्याला 8 न भागायचं, काहीतरी किंमत येईल. बरोबर आहे का? आणि H च्या किमतीतून ती वजा करायची. मग वजा केल्यानंतर काहीतरी किंमत येईल, ह्याला मल्टिप्लाय करा परत. हा, नंतर इथं कार्बनची किंमत ठेवायची, कार्बनचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन, नंतर ह्याचं आणि ह्याचं इथं S आहे सल्फर, त्या सगळ्यांचं काय करायचं, ऍडिशन करायचं. फॉर्म्युला लिहून घ्यायचं तर घ्या वाटल्यास, नंतर शोधत बसण्यापेक्षा ज्याच्याकडे नाही त्यांनी. हा वरचा फॉर्म्युला पटकन, नंतर स्क्रीनशॉट काढून घ्या. घेतलं मॅम. 10,000 काहीतरी किंमत येते. ठीक आहे. बेस्ट ऑफ ला